नॅशनल हेल्थ मिशन NHMच्या अंडर वर्धा इथं वॅकन्सी निघालेली आहे. स्टाफ नर्स, ANM, लॅब टेक्निशियन आणि खूप साऱ्या पोस्टसाठी वॅकन्सी निघालेली आहे. तर त्याच्यासाठी बघा त्याचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे यावाला नॅशनल हेल्थ मिशन याच्यामध्ये बघा वर्धा येथे विविध कार्यक्रमांतर्गत 15व्या कमिशन अंतर्गत BPHU पॉलिक्लिनिक याच्यामध्ये 1 ते 3मध्ये टोटल 66 पदावर कंत्राटी पद्धतीने खाली जे पोस्ट दिलेले आहेत त्या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये बघा इथं पोस्टचे नाव दिलेलं आहे, कोणत्या प्रोग्रामच्या अंडर आहे, तुमची पोस्टिंग कुठं राहील, टोटल किती वॅकन्सी आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहे, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय राहील आणि पेमेंट किती. तर हे असं तुम्हाला इथे सर्व कॉलममध्ये डिटेल दिलेलं आहे. तर बघा आता मी स्टाफ नर्स रिलेटेड स्पेसिफिक सांगतो. आता याच्यामध्ये बाकी पण बघू शकता तुम्ही. त्या नेफ्रोलॉजीसाठी आहे, कार्डिओलॉजिस्ट, ENT, रेडिओ. त्याच्यानंतर फिजिशियनसाठी आहे वॅकन्सी, मेडिकल ऑफिसर आहे, मेडिकल ऑफिसर पार्ट टाईमसाठी आहे, सायकेट्रिस्ट, सर्जन, MBBS, MO, एंटमॉलॉजिस्ट, प्रोग्राम मॅनेजर. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी आहे, हॉस्पिटल मॅनेजर, RBSK, MO, आयुष, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम्प्युटर रिहॅबिलिटेशन वर्कर. त्याच्यानंतर ब्लॉक MNE इथं लॅब टेक्निशियनसाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर STS, PMW. त्याच्यानंतर नेक्स्ट MPWसाठी आहे. ANMसाठी बघा आता इथे ANMसाठी इथे यांनी पोस्टिंगचा एरिया दिलेला आहे, कुठं राहील पोस्टिंग. ठीक आहे. एक वॅकन्सी आहे VJAसाठी 18,000 पेमेंट आहे. त्याच्यानंतर स्टाफ नर्ससाठी, स्टाफ नर्समध्ये बघा ओनली फिमेल, हे फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे. इथं मेल कॅन्डिडेटला फॉर्म नाही भरता येणार, फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इथं पोस्टिंग कुठं कुठं राहील ते दिलेलं आहे त्यांनी, कोणत्या प्रोग्रामच्या अंडर 7 जागा आहेत. इथं डिवायडेशन दिलं आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत. ठीक आहे. 20,000 पेमेंट राहील. त्याच्यानंतर एक आली बघा फिजिशियन ऑब्स्टेट्रिक. ठीक आहे. यांच्यासाठी पण आहे जागा, ऑप्थल्मॉलॉजिस्ट वगैरे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे फॉर्म भरायचं आहे तर ते फॉर्म बघा 12 तारखेपासून फॉर्म चालू झाले आहेत. 12 मार्च 2026पासून ते 27 मार्च 2026पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये, म्हणजे 27 तारखेच्या आधी तुम्हाला हे फॉर्म भरायचे. तिथं तुम्हाला जे हे ॲड्रेस दिलेला आहे त्यांनी खाली, त्या ॲड्रेसवर तुम्हाला 27 मार्चपर्यंत हे फॉर्म भरायचे आहेत. याच्यामध्ये अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण बघा त्यांनी कुठं तुम्हाला जमा करायचे की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, सिव्हिल लाईन वर्धा, पिनकोड दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व फॉर्म सबमिट करायचे. फॉर्म मी तुम्हाला दाखवतो खाली, त्या फॉर्मची प्रिंट काढायची आणि तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा. त्याच्यासोबत तुम्हाला हे कागदपत्र जोडायचे, तुमचे एज्युकेशनचे सर्व डॉक्युमेंट्स, त्याच्यानंतर तुमची गुणपत्रिका, सर्व 10वी 12वी तुमचं एज्युकेशन जे काय झाले, GNM BSc जे काय असेल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्धवार्षिकचे प्रमाणपत्र, तुमचं रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर शाळा जातीचे प्रमाणपत्र, कास्टमधून फॉर्म भरत असाल तर. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, स्टाफ नर्स पदाकरिता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अनिवार्य. ठीक आहे. तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी पाहिजेच. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो. तर एवढे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला जे DD काढायचं आहे याच्यासाठी, याचं पेमेंट जे आहे फीज, ते तुम्हाला बघा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर वर्धा या नावानं तुम्हाला DD काढायचं आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर 150 रुपयाचा तुम्हाला DD काढायचा आहे. आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला याचा 100 रुपयाचा तुम्हाला DD काढायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, ठीक आहे, हे कॉमन टर्म्स अँड कंडिशन आहे. तुमचे जे कागदपत्र आहे ते व्हॅलिड पाहिजे. जर कॅटेगरीतून फॉर्म भरताय तर त्याचं नॉन क्रिमिनल व्हॅलिड पाहिजे, EWSचं तेवालं आहे. त्याच्यानंतर हे तुमचं सिलेक्शनचं प्रोसेस, तुमचं सिलेक्शन कसं होईल ते त्याच्यावर दिलेलं आहे. त्याच्यासाठी काही एक्झाम वगैरे नसते याच्यामध्ये. बघा तुमचं जे काही तुमचे क्वालिफाईंग एक्झाममध्ये तुमचे जे फायनल इयरचे जे मार्क असतील अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, तर त्याच्या बेसवर 50 मॅक्झिमम. ठीक आहे. ते त्यांनी सांगितलेले कसे कसे मार्क मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक अर्हतेचे मार्क 20 आणि अनुभवाचे 30. तर तुमचं जितकं जास्त अनुभव असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथं मार्क मिळतील. तर अशाप्रमाणे तुमचं स्कोअर बनेल आणि एकूण 100पैकी तुमचा जो काही स्कोअर बनेल त्या बेसवर तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, याच्यामध्ये ओके DDचं मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी कितीचा DD काढायचा आहे. फॉर्म हा आहे, तुम्हाला हा फॉर्म या PDF मध्ये मिळेल. तुम्ही याची प्रिंट काढून तुम्हाला हा फॉर्म भरायचा. आणि आता मी जो ॲड्रेस सांगितलं त्या ॲड्रेसवर जमा करायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं तुम्हाला ही PDF मिळेल. त्याच्यातलं ह्या फॉर्मची प्रिंट काढायची. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं कोणत्या पोस्टसाठी भरताय, तुमचं नाव, हजबंडचं नाव किंवा वडिलाचं नाव, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, जेंडर,
त्याच्यानंतर म्हणाले स्टेटस एन एच एममध्ये काम करताय का ऑलरेडी, यस नो. नॅशनॅलिटी, तुमचं रिलिजन, त्याच्यानंतर ॲड्रेस प्रेझेंट परमनंट तो भरायचा इथं. त्याच्यानंतर लँग्वेज तुम्हाला कोणत्या कोणत्या येतात इथं यस नो इथं टिक करायचे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी म्हणजे MSc वगैरे आहे का ते. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं लिहायचं आहे, तुमचं कधीपासून कधीपर्यंत काय झालं, GNM कुठं झालं, BSc कुठं झालं, युनिव्हर्सिटी कोणती, स्पेशलाइज सब्जेक्ट तुमचे, मार्क कितीपैकी किती पडले आणि फायनल पर्सेंटेज ते तिथं लिहायचं. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स असेल, चांगली गोष्ट आहे, तर एक्सपिरियन्स इथं लिहायचं, ते कधीपासून कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या पोस्टवर, रिस्पॉन्सिबिलिटी काय होते तुमच्या. तर हे टोटल वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर इथं एकाखाली एक मेन्शन करायचं. त्याच्यानंतर टोटल तुमचा एक्सपिरियन्स किती इथं मेन्शन करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट हे डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन तुमचं इथं नाव, प्लेस, डेट टाकून इथं साईन करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ठीक आहे, स्मॉल फॅमिलीचं, हे सर्वांनाच द्यावं लागतं, ठीक आहे, कंपल्सरी असतं ते. यामध्ये तुमचं नाव, तुमचं कोणाचा मुलगा मुलगी किंवा पती पत्नी जे असेल ते लिहायचं इथं, तुमचं वय, राहणार, तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करताय, तुम्हाला किती मुलं आहेत, 0, 1, 2 जी काय असतील ते इथं मेन्शन करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर ठिकाण, दिनांक आणि इथे सही. तर हे जो असा फॉर्म भरायचा आहे, या फॉर्मची प्रिंट काढायची, तुम्हाला ग्रुपवर मिळेल हे PDF. त्याच्यामध्ये ह्या फॉर्मची प्रिंट काढा आणि रिझर्व कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर 100 रुपये, ओपनमधून असेल तर 150 रुपयाचा तुम्हाला DD काढावा लागेल. आणि जो मी आत्ता तुम्हाला ॲड्रेस दाखवला होता हा वाला, तर या ॲड्रेसवर, ठीक आहे, 27 तारखेच्या आधी बघायचं झाली, 27 मार्च 2026, त्याच्या आधी तुम्हाला हा फॉर्म नियुक्त जमा करायचा आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं जॉईन करून विचारू शकता, ठीक आहे. तुम्हाला इथे हे डिटेल PDF पण मिळून जाईल.